अहो सांगा ना, वकील नेमकं काय म्हणाले? होईल ना सगळं व्यवस्थित? आपलं घर मिळेल ना आपल्याला? त्यांचं काय मत आहे? आई अहो, ते वकील आपल्या केसच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत. उद्या फक्त त्यांना आपल्या घराचे ओरिजिनल पेपर्स दाखवून यायचेत, म्हणजे ते आपला डिफेन्स तयार करतील. आपलं घर आपलंच राहील असं म्हणालेत ते. म्हणाले ना असं? बरं होईल बाई, देवच पावला. अरे हळू हळू दादा, अरे अहो त्याला पाणी द्या आधी, पाणी द्या. पाणी घे पाणी घे पाणी घे हळू खा ना पाणी रे घे बाळा. पाणी घे. एवढी घाई का करतोयस? सावकाश सावकाश, वर बघ बघू. काही नाही, घास अडकला म्हणून. ओके. उद्या मला सांगावं लागेल की पेपर्स माझ्याकडे होते आणि ते चोरीला गेलेत. पेपर चोरीला गेल्याचं उघडकीस येणार आणि सगळं संपणार. नक्की ठीक आहेस ना तू? ठसका लागला होता, बाकी नाही. तुम्ही पण इथे झोपा ना. हो अर्पिता मॅडम, मी आहे ना, मी इथे झोपतो ना खाली. मला मला भीती वाटते. हो तो नाग गेलाय आता. ते पाऊस पडतोय ना म्हणून आसरा शोधायला आला असेल. पण त्याच्या आता हे लक्षात आलं असेल की ही जागा त्याच्यासाठी नाही आहे. नाही येणार परत तो. तुम्ही नका काळजी करू. पण तरी मला भीती वाटते. झोपा ना तुम्ही इथे. अहो कॉट छोटी, आपल्याला अडचण होईल. नाही, मी ऍडजस्ट करेन. प्लीज. त्याशिवाय मला झोप नाही लागणार हो. मी करते ना ऍडजस्ट. तुम्ही हे बघा, होईल जागा आपल्याला. अर्पिता मॅडम अहो प्लीज. काय करताय? गार वारं सुटलंय बाहेर. थंडी वाजेल तुम्हाला. पांघरून घ्या तुम्ही. खूप लांबचा प्रवास केला आपण समीर. कुठून कुठवर आलं आपलं नातं. आता मला या नात्याला काहीतरी द्यायचंय. पण काय? सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? आय एम सॉरी. मी विसरलोच, अजूनही तुम्ही 4 घास सुखानं खाताय माझ्या कृपेने. तुम्ही तर मला काही आत बोलवणार नाही. मीच येतो.
नमस्कार. तुम्ही इथे का आलात? आई आज पाणी नाही विचारलं. नाही नाही ठीक आहे, असो. बाबा तुमच्यावर उपकार करायला आलोय. तुमच्या डोक्यावरचं हे छप्पर वाचवायला आलोय. नाही तुम्हाला वाटतो तितका वाईट नाहीये मी.